सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी महायोग पीठे तटे भीमराज्यम वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा प्रभव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सरस्वती माते द्यावी मज श्रुती हे तो का कुळती तुझ लागी आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये राधा मेरी स्वामिनी मै राधे गोदास
जन्म जन्म मोह दीजो श्री वृंदावन को वास मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहम वंदे परमानंद माधवम सुनुपंत तथा गुणी जनतया मामा असी बोलती नामे शंकरा शुभकरा निसंग जे संगती पुण्यनगरीचा पुण्य श्लोकीचा मोती करा शोभतो ऐशावरा शुभकरा दांडेकरा वंदितो रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती मस्तक हे पाया चाल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे नवे नवे अधिकार संपन्न असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा काल्याचं महत्व पटवून देणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला एवढे हार माझ्या लग्नात बी नव्हते अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा काल्याचं महत्व पटवून देणार आहे ऐका बस आता विक्षेप करू नका ठेवा खाली हात बसा फक्त 1-1.25 तास लक्ष द्या इकडं सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका आता काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर ते चालूच असतं आहे का नाही रात्रीचं कीर्तन वेगळं काल्याचं कीर्तन वेगळं जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा काल्याचं महत्व पटवून देणारा अभंग त्या ठिकाणी नेलेला आहे महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना सांगतात याल तरी यारी लागे तुम्ही माझ्या पाठीमागे या देवा हे भगवंता हे पांडुरंगा कृष्ण कन्हैया लल्ला आम्ही जर तुझ्या पाठीमागे आलो तू आम्हाला काय देणार भगवान श्रीकृष्ण म्हणतात याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्ही जर सर्व माझ्या पाठीमागे आलात तर आजी दे तू पोट भरी आज तुम्हाला जे पाहिजे ते सार असं परमार्थाचं सार मी तुम्हाला खाऊ घालतो आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुम्ही जेव्हा खाऊन 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 स्वतःचे ताट घेऊन पळसाल तिथपर्यंत मी तुम्हाला खाऊ घालतो आजी दे तू पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पण येत असताना त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट जाऊन कुणाच्या घरचं खायचं नाही तर आपल्याला चोऱ्या करायच्या आहे काय करायचं आहे मग चोऱ्या करायच्या म्हटल्यानंतर कसं चालावं लागतं महाराज म्हणतात हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला असे जर तुम्ही माझ्या पाठीमागे आलात तर आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी पण ऐका माझ्या पाठीमागे येत असताना तुम्हाला जर सार खायचा असेल एखाद्या पिशवीमध्ये जर गड्या आपल्याला एखादी चांगली गोष्ट टाकायची असेल तर अगोदर त्या पिशवीमधली वाईट गोष्ट आपल्याला खाली टाकून द्यावी लागल तसं भगवान श्रीकृष्ण कन्हैया म्हणतात सवंगड्यानं की बाबा तुम्हाला जर सार खायचा असेल तर अंतकरणातलं जे असार आहे ते अगोदर काय करा काढून टाका तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोरी अभंगाचा सरळ अर्थ आहे चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे गेल्या 8 वर्षापासून ईश्वरीय संपन्न संत श्री भगवान बाबा व वामन भाऊ या 2 महात्म्यांच्या त्या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम प्रभूची संगीतमय अशी त्या ठिकाणी श्रीराम कथा हरिपाठ आहे हरिकीर्तन आहे गेल्या 7 दिवसापासून सज्जन हो मायबाप हो ही ज्ञानाची गंगा आपल्या गावामध्ये वाहत आलेली आहे आम्हाला माहिती आहे ज्यांनी या गंगेमध्ये त्या ठिकाणी स्नान करून जे पवित्र झाले ते म्हणजे वजर आगाववासी मंडळी आहे आणि जे आलेच नाही 7 दिवस होऊन जरी जे धर्म मंडपामध्ये आले नसल आणि हा सोहळा बघण्यासाठी बाबाच्या दरबारामध्ये आले नसल मी तर म्हणेल गड्या या वर्षी त्यांच्यासारखे दुर्भाग्य कोणी नाही विठाला आजचं काल्याचं कीर्तन आणि काल्याचा कीर्तनकार त्या ठिकाणी बांधलेला असतो बांधलेला म्हणजे उपरण्यानं नाही
वारकरी संप्रदायाचे काही नियम आहे. सप्ताह 7 दिवसाचा असो, सप्ताह 3 दिवसाचा असो, सप्ताह 2 दिवसाचा असो, या सप्ताह 1 महिन्याचा असो, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. 7 दिवसाचा सप्ताह असतो तर पहिल्या दिवसाच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला पाहिजे, नामाचं महत्व पटवून लोकांना सांगितलं पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून ते त्या ठिकाणी 5 दिवसापर्यंत मधले जे 4 अभंग असतात, भक्ती, ज्ञान, वैराग्य, उपदेश, या प्रकरणातील अभंग घ्यावे लागते. आणि 7वा दिवस म्हणजे रात्रीच्या महाराजांनी देवाकडे मागणी मागितली. 7वा दिवस म्हणजे देवाकडे मागून घ्यायचं. आणि 8वा दिवस असतो त्या ठिकाणी त्याला म्हणतात काला. 7व्या कीर्तनामध्ये मागायचं. भगवान परमात्मा या 8व्या कीर्तनामध्ये 7 दिवस जशी जशी ज्यानं सेवा केली असेल तसं तसं त्यांना फळ देतो. कोणी झाडून काढण्याचं काम करलं असेल गड्या, त्याच्या पदरामध्ये ते फळ भगवान बाबा देणार आहे. कोणी या ठिकाणी रांगोळी काढण्याचं काम केलं असेल त्याच्या पदरामध्ये ते पुण्य पडणार आहे. कोणी कथेची सेवा घेतली असेल, कोणी कीर्तनाची सेवा घेतली असेल, कोणी माता माऊलींनी महाराज मंडळीची जेवायची सेवा केली असेल, कोणी हराची सेवा केली असेल, कोणी साऊंडची सिस्टीमची सेवा केली असेल, कोणी गायन केलं असेल, कोणी वादन केलं असेल, या सगळ्यांना फळ देणारा दिवस म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन. विठाला विठाला. त्या योगाने कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचे सर्व गुरुबंधू, दत्ता महाराज असेल, जगन महाराज असेल, भरत महाराज, दत्ता महाराज आहे, इकडे सुद्धा परिसरातील टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, गायक, वादक आदी करून माता भगिनी, पुरुष मंडळी ऐका, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका गड्या. भगवंताचं चरित्र आणि काल्याचं कीर्तन तर आपण दरवर्षी सांगतो, माहिती आहे. पण या वर्षीचा दिवस थोडा अत्यंत महत्वाचा आहे. याचं कारण आहे, दरवर्षी मला तरी वाटतं आपली पुण्यतिथी, भगवान बाबा पुण्यतिथीच्या दिवशी आपला काला राहत असतो. पण आज आपलं परम भाग्य आहे की आज वामन भाऊ महाराजांची, एका वैराग्य मूर्ती महान संतांची आज पुण्यतिथी आहे. सप्ताह आपला भगवान बाबा पुण्यतिथीला प्रारंभ झाला आणि काला हा वामन भाऊ पुण्यतिथीच्या दिवशी येतोय, हे आपलं परम भाग्य आहे. आणि मी सांगून जाईल, त्या ठिकाणी परवाच्या दिवशी मी खांब्या लिंब्याला गेलो होतो. तिथल्या मंडळीने सांगितलं, महाराज ज्या दिवशी भगवान बाबा गेले होते, ज्या दिवशी भगवान बाबांनी आपला देहावसान केलं होतं, त्याच दिवशी वामन भाऊ महाराज सुद्धा गेले होते. दोघांचंही मरण एका दिवशी झालं होतं. पण काही लोकांच्या मनामध्ये भ्रम झाल्यानंतर, ज्यावेळेस वामन भाऊ महाराजांची त्या ठिकाणी सज्जनांनो गेल्यानंतर त्या ठिकाणी पूजा वगैरे करणं चालली आणि समाधी द्यायची, म्हणून त्या ठिकाणी काही लोकांनी विचार केला की या समाजामध्ये आता 2 संत झाले. काहींनी त्या ठिकाणी वामन भाऊंकडे जावं का काही भगवान बाबाकडे जावं. पुण्यतिथी दोघांची एकाच ठिकाणी येणार. आता 16 तर साजरा करायचा, म्हणून कसा करायचा, तर त्या ठिकाणी हे शब्द त्या ठिकाणी वामन भाऊने ऐकले आणि गेलेले वामन भाऊ परत त्या ठिकाणी उठून बसले. का? माझ्या त्या ठिकाणी भगवान बाबा आणि वामन भाऊ तडीजोडीचे सोबतचे संत आहे. आणि उठून बसल्यानंतर भगवान बाबा ज्या तिथीला गेल्यानंतर त्या तिथीपासून बरोबर 8 दिवसानंतर परत वामन भाऊने आपला देह ठेवला. याला म्हणायचं संतांचं मरण. संतांचं मरण हे स्वतःच्या इच्छेनुसार असतं दादा. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम. संत हे त्या ठिकाणी. आणि म्हणून तर भाऊ बाबाची पुण्यतिथी महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी कान्याकोपऱ्यामध्ये साजरी होते. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा साजरी होते. अमेरिका असेल, कॅनडा असेल, उत्तर प्रदेश असेल, आशिया खंड असेल, जिकडे तिकडे बाबांची पुण्यतिथी साजरी होते. का? संत हे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यावर परोपकार करण्यासाठी आलेले असतात. हे ते परोपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. संत हे फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी उपकार करण्यासाठी येत असतात. आणि मी सांगत असतो, संत दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे दिसत असेल ना गड्या, पण त्यांचं अंतःकरण वेगळं असतं. गजानन महाराज, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे दिसत असेल पण संतांचं अंतःकरण वेगळं असतं. थोडं ट्रबल द्यावं. संत तुमच्या आमच्या मध्ये बसत असतात, तुमच्या आमच्या मध्ये जेवण करतात, तुमच्या आमच्या सारखंच बोलतात, पण अंतःकरण मागलं भिन्न जातीचं असतं, भिन्न प्रकारचं असतं. संत नवती जगा मानसा त्या सारिकी, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा, आणि संत नवती जगा मानसा त्या सारिकी. सज्जना हो, संत होण्यासाठी जीवनामध्ये सज्जनांनो फार त्याग करावा लागतो. कोणाचीही पुण्यतिथी साजरी होत नाही, कोणाचंही पुण्यस्मरण साजरं होत नाही, कोणाला त्या ठिकाणी लोकनेता म्हणत नाही आणि कोणालाही राजा म्हणत नाही. त्याच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती या तळागाळातल्या लोकांसाठी खर्च करावा लागतो. आपला देह जो दुसऱ्याच्या परोपकारासाठी झिजवतो ना, त्यांचं नाव आहे संत. विठाला विठाला. आणि म्हणून
भगवान बाबांना जाऊन आज 56 वर्ष झाले, वामन माऊंना जाऊन कितीतरी वर्ष झाले गड्या. अरे माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराजांना जाऊन कितीतरी वर्ष झाले, पण कीर्ती रूपानं त्यांचं नाव चंद्रसूर्य आहे. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता इसे कोणी होणे नाही. सज्जनांनो, अरे गावामध्ये राष्ट्रामध्ये एखादा सत्पुरुष एखादा संत जन्माला येण्यासाठी सज्जनांनो फार कष्ट घ्यावे लागते. 100 एखादा शूरवीर जसा जन्माला येतो ना, तसा लाखो समाजामधून लाखो भाविक भक्तांमधून एखादा सत्पुरुष संत जन्माला येत असतो. कुणाला हे लोक संत म्हणत नाही, कुणाची पुण्यतिथी साजरी होत नाही. मला तरी वाटतं एखाद्या वेळेस आपल्या आजोबाचा पंजोबाचा फोटो आपल्या घरामध्ये नसल, पण भगवान बाबाचा, मंडे साहेबाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो या महाराष्ट्रामध्ये घरामध्ये नाही असं एकही घर नसत. कारण त्यांनी सत्कर्म तसं केलं. आपला प्राण आपलं शरीर हे इतरांच्या कार्यासाठी जो खर्च करतो त्यांना संत म्हणत असतात. आणि ते संत भगवान बाबा वाहून वाहून गेले. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. सज्जनांनो, माय बाप उत्तम रूपानं जर आपलं नाव मागरावं असं वाटत असेल ना गड्या, तर माणसानं कधीतरी दुसऱ्यावर उपकार केला पाहिजे. मी तर नेहमी सांगत असतो, दत्त महाराज, माणसानं देव झालं पाहिजे, देव झालं पाहिजे. नाही देव होता आलं तर माणसानं संत तरी झालं पाहिजे. नाही संत होता आलं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा राजा तरी झालं पाहिजे. नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होता आलं, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा एखादा गोरगरिबांना त्या ठिकाणी गोरगरिबांना मदत करणारा एखादा लोकनेता तरी झालं पाहिजे. आणि नाहीच लोकनेता होला आलं तर किमान त्या ठिकाणी समाजसेवक म्हणून तरी काम केलं पाहिजे. सज्जन हो, याच देहाला आल्यानंतर माणसाला देवही होता येतं गड्या. याच देहाला आल्यानंतर माणसाला संतही होता येतं. याच देहाला आल्यानंतर माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजा किंवा गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा एखादा लोकनेता होता येतं. याच देहाला आल्यानंतर माणसाला त्या ठिकाणी एखादा समाजसेवक होता येतं. आणि सांगू द्या मला, याच देहाला आल्यानंतर माणसाला नरकात सुद्धा जाता येतं. प्रत्येकाने ठरवावं, मला देव व्हायचंय, मला संत व्हायचंय, मला एखादा राजा व्हायचंय, एखादा लोकनेता व्हायचंय, समाजसेवक व्हायचंय की नरकात जायचंय. तेही आपल्यासारखेच होते ना, पण त्यांनी सज्जनांनो आपला देह इतरांच्या सत्कार्यासाठी झिजवला. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. त्याच पद्धतीनं आपल्या गावामध्ये सुद्धा आपले एक डॉक्टर साहेब होऊन गेले महाराज. आपल्या गावचं भूषण. असं गाव नाही परिसरामध्ये की डॉक्टर साहेबांची त्या माणसासोबत ओळख नव्हती. असं गाव नाही परिसरामध्ये की डॉक्टर साहेबांची त्या सज्जनांची त्या माणसासोबत ओळख नव्हती. ज्यावेळी डॉक्टर साहेबांचं मला वाटतं ऑगस्ट मध्ये का जुलै मध्ये देहावसान झालं होतं. गावागावामध्ये फेसबुक व्हॉट्सअपद्वारे चर्चा पसरली होती. आणि गावागावामध्ये प्रतिष्ठित लोकांच्या मनामध्ये फक्त एकच भावना होती, डॉक्टर साहेब गेले. खरंच डॉक्टर साहेब माणसं होतं, गोरगरिबांना मदत करणारा माणूस. मला वाटतं 10-15 वर्ष आपल्या गावचे सरपंच सुद्धा होते, है की नाही. ते कारकीर्द मी सांगत असतो गड्या, अरे एखादा चांगला माणूस भाग्यानं एखाद्या गावामध्ये जन्माला येत असतो. आणि तो जन्माला आल्यापेक्षा मी तर म्हणाल, धन्य माता पिता जागता, धन्य माता पिता तयाची. सज्जन हो, अरे गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राष्ट्रामध्ये, देशामध्ये एखादा समाजसेवक, एखादा सत्पुरुष जन्माला यावं वाटत असेल ना, त्या माय माऊलीची कुस पवित्र असावी लागते. कोणी संत होत नाही दादा, कोणी समाजसेवक होत नाही, कोणी सत्पुरुष होत नाही. मी तर त्या दिवशी कथेमध्ये सुद्धा सांगितलं, माया हो, मुलगा जन्माला घालायचा ना गड्या, त्याने एक तर देशाची सेवा केली पाहिजे, त्याने एक तर आपल्या गावची सेवा केली पाहिजे, त्याने एक तर आपल्या तालुक्याची सेवा केली पाहिजे, त्याने वारकरी संप्रदायाची सेवा केली पाहिजे, त्याने आपल्या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. असा मुलगा जन्माला घाला तर महाराज म्हणतात ती माय माऊली वांज राहिलेली बरी. दारू पिणारा मुलगा जन्माला येऊन पुढच्या माय बापाला जर घराच्या बाहेर काढत असेल तर काय फायदा आहे. अरे जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोएगा नूर, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्यांनी लोकी झेंडा. अशा माय माऊलीनं सज्जनांनो अशा मुलाला जन्म घालावा की सज्जनांनो तो मुलगा रस्त्यानं जरी चालला ना तर लोकांनी त्याच्या नावाची चर्चा केली पाहिजे. कोणाचा मुलगा आहे हो, काय सत्पुरुष आहे हो, काय गोरगरिबांना मदत करतो, अशा मुलाला जन्म घाला. म्हणून कोणी समाजसेवक होत नाही. एक डॉक्टर साहेब आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी फार मोठं एक वैभव होऊन गेलं. आणि त्यांच्या जाण्याने नक्कीच मला माहिती गावावर सुद्धा एक प्रकारचं दुःख त्या ठिकाणी कोसळलेलं आहे. आणि म्हणून
त्यांचंच कार्य त्या ठिकाणी आमचे पिंटू भाऊ पुढे चालवत आहे. विठाला विठाला. संत कोणी होत नाही. संत होण्यासाठी अंतःकरणातले 3 काढावे लागतात दादा. अरे कुणाचीही पुण्यतिथी साजरी होत नाही, कुणाचंही त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध होत नाही. त्याच्यासाठी सज्जनांनो जीवनामध्ये त्याग असावा लागतो. सांगू का कुणाला म्हणायचं संत? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दुःख अपनाए उसे इंसान कहते. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा दादा. हा समाज तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाही. फक्त दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. ज्यांच्या अंतःकरणातले 3 गेले ना त्यांना म्हणायचं संत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, एकमेकांविषयीचा असणारा द्वेष. आणि पहिली गोष्ट भगवान बाबाच्या दरबारामध्ये आपण बसलो, पहिली गोष्ट हे मनातून काढा की संत कोण्या एका जातीचे असतात. संत हे कोण्या याच्या जातीचे नसतात. जो संतांना शरण जातो, जो गोरगरीब असतो संताला शरण जातो. संत जात पातीचा श्रीमंत गरीबाचा विचार पाहत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानबाई. आणि वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला थारा नाही. महाराज म्हणतात या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. संत आणि भगवंत कोण्याही एका जातीचे नसतात दादा. जो संताला आणि देवाला शरण जातो ना, संत आणि देव त्यांचं कल्याण करत असतात. विठाला विठाला. आणि म्हणून सहजासहजी लोक संतावर आणि चांगल्या माणसावर प्रेम करत नाही. का हो गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे सगळ्यांच्या घरामध्ये फोटो आहे? का बरं छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्यांच्या घरामध्ये फोटो आहे? काय ज्ञानोबाला तुकोबारायचे, भगवान बाबाचे, नाथ महाराजांचे, वामन भाऊचे सगळ्यांच्या घरामध्ये फोटो? इकडे लक्ष द्या. संतावर आपण एवढं प्रेम करतो आणि आपलं प्रेम म्हणजे स्वार्थ आहे. माणसावर माणसानं प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा आहे का नाही? एका गावात मला फोन आला, पिंटू भाऊ जसं आपल्या गावात मी आता 8 वर्षापासून येतो असंच त्या गावाला अजूनही जातो. मागच्या वर्षी त्या ठिकाणी शिवरात्रीला कार्यक्रम होता. लोकांचं प्रेम आणि संतावरलं प्रेम बघा कसं असतं. कीर्तनाचा फोन आला, म्हणे महाराज प्रगट दिनापासून आपला सप्ताह सुरू आहे आणि शिवरात्रीला त्या ठिकाणी काल आहे. 8 दिवसा अगोदर फोन केला. कोणता दिवस घालू म्हणे तुमचा? म्हटलं घाल 13वा. लोक काय बोलल महाराज, लोकांना काही माहिती. म्हटलं घाल. सुरुवात कधी आहे सांगा? मी माझी डायरी बघितली, माझ्याकडे एकही तारीख शिल्लक नसते कारण परिसरामध्ये सगळे कार्यक्रम असतात. मी म्हटलं बाबा सप्ताहगरी तुमच्या गावचा मी सुरू केला होता पण तुम्ही यावर्षी नियोजन त्या ठिकाणी उशिरा केल्यामुळं मी आता येऊ शकत नाही. नाही म्हणे महाराज आमच्या गावचं एवढं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्ही आल्याशिवाय सप्ताहच होत नाही. म्हणलं एवढं प्रेम मारतो काय? मला एवढं प्रेम माझ्या मायबापानं सुद्धा केलं नाही. नाही म्हणे महाराज सप्ताहाच्या तारखी घेणारे आता 4-5 जण मीटिंग बसलेली असले. एक जण फोन करतो बाबा, एक जण म्हणतो महाराज तुम्ही आले नाही तर आमच्या गावचा सप्ताहच होत नाही. दुसरं फोन चालू राहिला, त्याच्या मांडीवर राहिला. दुसरं म्हणतं काय म्हणतं रे ते म्हणतं नाही म्हणतं राव ते नाही म्हणतं तारीखच कळली. दुसरं म्हणते जाऊ दे त्याचा बाप दुसरा. कळालं का तुम्हाला? कळालं का? माणसाचं प्रेम एक क्षणिक असतं पण संत तुमच्या आमच्यावर उपकार करतात आणि म्हणून अतूट प्रेम असं संतावर आपलं असतं. विठाला विठाला. संतांच्या जीवनामध्ये त्याग असावा लागतो दादा. आणि त्याग म्हणजे काय? एखादी गोष्ट समोर असून सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं याला म्हणायचं त्याग. वैराग्य म्हणतात त्यांना. काय म्हणतात? वैराग्य. भगवान बाबा ही वैराग्य मूर्ती होती. वैराग्य मूर्ती ज्यांना ती पदवी आहे, संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती आहे की नाही, भगवान बाबा होते. वैराग्य कशाला म्हणतात? आपण त्याग म्हणतो. मी त्याच्याशी सांगितलं एखाद्या म्हाताऱ्याला जर चेने चावत नसल तर घरचे लोक म्हणते आमच्या बाबानं चेन्याचा म्हणजे हरभऱ्याचा त्याग केला. आता हरभऱ्याचा त्याग केला का मुखात दात नाही राहिला? ऐक नाही. शुगर झाल्यानंतर साखर सोडणं वेगळं पण अगोदर सोडणं याला म्हणायचं ना त्याग. अरे एखादा मनुष्य 15 दिवसाचा उपासी असावा, पंचपक्वान्नाचं भोजन त्याच्या समोर यावं आणि त्या दिवशी नेमकी त्या ठिकाणी एकादशी निघावी. मला सांगा भूक लागलेली आहे, 15 दिवसापासून उपाशी आहे, पंचपक्वान्नाचं भोजन समोर ठेवलेलं आहे आणि एकादशी आहे कळाल्यानंतर माझा नित्यनेम आहे उपास. आणि म्हणून ते पंचपक्वान्नाचं ताट सुद्धा सरकून देऊन उपवासाचा नित्यनेम करणं याला म्हणायचं जीवनामधला त्याग. तुम्हाला एक त्या स्वामी विवेकानंदाच्या जीवनामधला उदाहरण सांगतो कसा त्याग असावा जीवनामध्ये. विषय समोर असून सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं तरुण वयामध्ये त्याला म्हणायचा जीवनामधला त्याग आणि वैराग्य. भजन करा विठाला विठाला.
स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी एका ठिकाणी भाषणासाठी गेले होते. मला पूर्ण इतिहास माहित नाही, जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो, लक्ष देऊन ऐका. त्याग कशाला म्हणतात? अरे तरुण वयामध्ये या लोकांनी किती त्याग केला हो. सहजासहजी त्यांची कीर्ती अजर अमर झाली नाही दादा. सहजासहजी प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांचे फोटो नाही. जीवनामध्ये त्याग असावा लागतो. स्वामी विवेकानंदजी एका ठिकाणी भाषण करण्यासाठी दिले आणि वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी आली होती. आता स्वामी विवेकानंद म्हणजे 17-18 वर्षाचं वय आहे का नाही. भगवा फेटा गुंडाळलेला, लुंग गुंडाळलेली, अंगावर भगवे वस्त्रे, सूर्यासारखं तेज माझ्या स्वामी विवेकानंदचं दिसायचं दादा. आणि स्वामी विवेकानंदचं भाषण आता सर्वांनी शेवट ठेवलं. काय मुलगा आहे एवढसा, काय बोलणार आहे. लोक दिसण्यावर जातात महाराज आजकाल. आता आम्ही कीर्तनाला गेलो ना, आमच्या तब्येती नाही, आमचं वजनच पडत नाही महाराज. आता रात्रीचे महाराज पाहिले कसे होते, धिप्पाडच्या धिप्पाड. आता मी पण तब्येत सुधारायचा प्रयत्न करतो, पण सुधरत नाही. मी त्याला करू तरी काय. काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर सांगावं लागतं मी महाराज आहे. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्यासोबत आमच्या गावची जी जाडीली माऊली होती, म्हटलं घालात होतं, त्यांना माझ्यासोबत नेलं. त्या लोकांनी मला सोडून त्यांचं दर्शन घेऊ लागले. आणि कीर्तनाला उभं राहिल्यानंतर कळालं, हा हे कीर्तनकार होते का. सांगावं लागतं. कीर्तनाची तब्येत पाहिजे, पण होत नाही. मी त्याला काय करू. कीर्तनकाराचीच नाही, महिला मंडळींनी सुद्धा तब्येत कमवली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो जीवनामध्ये मायाव आपण मागं राहायचं नाही, है की नाही. आपण मागं राहायचं नाही. महिला आहे म्हणून त्या ठिकाणी आजचा परमार्थ टिकेल आहे. मागं राहायचं नाही. अशी तब्येत कमवली पाहिजे महिला मंडळींनी. एखादा चोर जर घरी आला ना, एका थापडीत त्यानं पाणीच मागितलं पाहिजे, है की नाही. अशी तब्येत कमवली पाहिजे. जाऊ द्या, मला काय सांगायचंय. स्वामी विवेकानंदजी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर लोकांनी विचार केला. सगळ्यांचे वरिष्ठ माणसाचे भाषण झाले आणि हे मुलगा 17-18 वर्षाचं काय बोलणार आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद सज्जनांना आता भाषणासाठी उभे राहिले. अरे माझ्या स्वामी विवेकानंदाच्या मुखामधून एवढे गोड आणि अप्रतिम असे रसाळ शब्द कडले की सज्जनांनो, ज्या स्वामी विवेकानंदजीला बोलण्यासाठी 0 मिनिटं दिला होता, त्या स्वामी विवेकानंदजीचं भाषण कितीतरी तास चाललं. आणि कितीतरी तास चालल्यानंतर भाषण संपलं. त्याग कशाला म्हणतात. विषय समोर असून सुद्धा जीवनामध्ये त्याग असावा लागतो. एक भाषण संपल्यानंतर एक राजकन्या, आई वडील वारले होते, 17-18 वर्षाचं तिचं सुद्धा वय होतं, तारुण्य संपादन केलेली एक राजकन्या स्वामी विवेकानंदाकडे आली. ऐका गड्या, कशाला म्हणायचं जीवनामधला त्याग. स्वामी विवेकानंदकडे आली आणि महाराज तुम्ही आमच्या घरी चहा घेण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी चला. स्वामी विवेकानंदांना त्या राजकन्यानं त्या ठिकाणी आपल्या महालामध्ये नेलं. फार मोठा महाल आहे, दरवाजा मागं दरवाजा आहे, दरवाजा मागं दरवाजा आहे, फार मोठा त्या ठिकाणी महाल आहे. नाश्ता पाणी सर्व झालं आणि त्या राजकन्येनं सर्व सेवकांना सांगितलं तुम्ही आता गेटच्या बाहेर द्या आणि त्या ठिकाणी बाहेरून दरवाजा बंद करा. राजकन्येनं आपल्या महालातला दरवाजा आतून बंद केला. दादा डोळ्यासमोर चित्र आणा. त्या ठिकाणी एक बंद खोली आहे. बंद खोलीमध्ये एक त्या ठिकाणी तरुण वयामध्ये आलेली ती स्त्री आणि 20-21 वर्षावरची त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदजी बसलेले आहे. एका खुर्चीवर स्वामी विवेकानंद आहे, एका खुर्चीवर त्या ठिकाणी तारुण्य संपादन केली ती तरुण मुलगी आहे. आणि ती मुलगी नाश्ता पाणी झाल्यानंतर स्वामी विवेकानंदजी म्हणतात आम्ही आता येतो. त्या मुलीनं सांगितलं नाही महाराज, काय भाषण करता तुम्ही, सुंदर, काय सुंदर बोलता, काय सुंदर दिसता. महाराज तुम्हाला फक्त नाश्ता आणि चहा घेण्यासाठीच मी या घरी आणलं नाही, तर मला तुमच्या सोबत लग्न करायचं आहे. काय प्रसंग आहे महाराज डोळ्यासमोर. बंद खोली आहे, कोणीच त्या ठिकाणी नाही आणि एका राजकन्येनं स्वामी विवेकानंदांना म्हणावं महाराज मला तुमच्या सोबत लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंदजी तर आश्चर्यचकित होतात. गड्या काय म्हटलं तुम्ही, लग्न करायचंय, याच्यासाठी मला तुम्ही घरी आणलं. हा महाराज हिच्यासाठीच घरी आणलं. काय सुंदर तुम्ही बोलता. स्वामी विवेकानंदच्या मुखातून शब्द पडले. त्याग कशाला म्हणतात त्याच्यावर सांगतोय, वैराग्य. स्वामी विवेकानंदजी म्हणतात माझ्यासोबत लग्न करायचं. नेमकं माझ्यासोबत लग्न करून तुम्हाला काय भेटणार आहे, काय मिळवायचं आहे. तेव्हा त्या तरुणीने सांगितलं मला तुमची गरज नाही, पण तुमच्यासोबत लग्न करून मला तुमच्यापासून तुमच्यासारखा सुंदर मुलगा पाहिजे. माझ्या जीवनातलं त्या ठिकाणी मला आनंद मिळवायचा आहे ना, माझ्या मुलाला तुमच्यासारखं घडवायचं आहे, म्हणून तुमच्यापासून मला तुमच्यासारखा सुंदर दिसणारा मुलगा पाहिजे. तुमच्यासारखा ज्ञानी, तुमच्यासारखा सुंदर, तुमच्यासारखाच बोलणारा, तुमच्यासारखा दिसणारा, तुमच्यासारखे त्याचे कुरळे केस, असा मला तुमच्यापासून लग्न करून तुमच्यासारखाच मुलगा पाहिजे. त्यावेळेस स्वामी विवेकानंदजी म्हणतात ऐक ना, तुला माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना. यदा कदाचित जर आपलं लग्न झालं, झाल्यानंतर जो मुलगा जन्माला येतो का मुलगी हे कोणी बघितलं नाही. यदा कदाचित मुलगाही जन्माला आला तो माझ्यासारखा ज्ञानी निघतो का नाही हे सांगता येत नाही. तुला माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना, मग ऐक ना, मी तुझा आई म्हणून स्वीकार करतो, तू मलाच तुझा मुलगा मान ना. म्हणता स्वामी विवेकानंदजी मी तुझा आई म्हणून स्वीकार करतो, तू मलाच तुझा मुलगा मान. याला म्हणायचा विषय समोर असून सुद्धा
जीवनामधला त्याग या लोकांनी केला. विठाला विठाला असल, अनेक संत महात्मे असल, यांची कीर्ती सहजासहजी अजरामर राहिलेली. महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम रूपानं माणसाचं नाव मागे राहिलं पाहिजे. अरे जीवन जगत असताना असं जगले पाहिजे गड्या माणसानं. माणूस रस्त्यानं जरी चालला तर हजारो लोकांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. एखादा माणूस गावातून निघून जरी गेला ना गड्या तर हजारो लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. रे खरंच हा मनुष्य त्या ठिकाणी गावामध्ये होता तर गोरगरिबांना मदत करायचा. गोरगरिबांना मुलीबाळीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी हा मनुष्य त्या ठिकाणी झटपडत होता. कोणतंही समाज कार्य त्या ठिकाणी गावामध्ये असेल तर हा मनुष्य त्या ठिकाणी एकत्र यायचा. असं लोकांनी खंत निर्माण केली पाहिजे. नाहीतर काही काही लोक गावातून गेल्यानंतर लोक बोट मोडतात. आमच्या गावामध्ये एका पोरानं त्याच्या बापाची हस्ती काशीला नेली. कुठं बोला बोला कुठं नेऊन टाकली? काशीला. ते कधी कीर्तनात नाही, भजनात नाही, कधी अभंग नाही, कधी महाराज लोक घरी नाही, काही नाही. त्याला म्हटलं का रे तुझ्या बाबाची का महाराष्ट्रामध्ये का तीर्थक्षेत्रच नाही का? आता तुमच्या इकडे मेल्यानंतर हस्ती कुठं नेऊन टाकतात? ते 13-12 दिवस झाल्यावर दावळ्याचं. बोला बोला मी तुम्हाला विचारायला लागलो, तुमची नेलीच नाही अजून तर तुम्हाला काय माहिती. पैठण म्हणा, आता लोणारलं, त्यानं काशीला नेऊन टाकली. काशीला जीवन जगत असताना बघा कसं जगलं पाहिजे. त्याला म्हटलं का रे कीर्तन नाही, भजन नाही, तुझ्या बाबाकडे हस्ती काशीला. म्हणे महाराज काशीला नेण्याचं काम एकच आहे फक्त, या नालायकाचा वारा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला नाही पाहिजे म्हणे. याने एवढं लोकांचं नुकसान केलं. तो कीर्तनाला गेला तर महाराजाची चप्पल घेऊन आला, मंदिरात गेला तर मंदिरातच लाईट काढून आणला, है की नाही? असं अरे घरातल्या लोकांनी आपल्याविषयी एवढं कृतज्ञ जीवन जगावं, याला जीवन म्हणत नाही दादा. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम रूपानं माणसं नावचं नाव अजरामर राहावं असं वाटत असेल ना, माणसानं सत्कर्म करायला पाहिजे. एका गावात मी असं सांगितलं, सत्कर्म केलं पाहिजे. आपण गेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपल्या नावानं रडलं पाहिजे. एक माणूस म्हणे महाराज आपल्या नावानं लोकांनी रडलंच पाहिजे ना, मग त्याच्यासाठी कशाला सक्तीन, कशाला कीर्तन, कशाला देणगी? आपल्या नावानं फक्त लोकांनी रडलंच पाहिजे ना. म्हटलं हो. म्हणे मग कशाला हे सत्कर्म करायचं? म्हटलं काय करतो? नाही म्हणे महाराज रडलंच पाहिजे ना. म्हटलं हो. म्हणे काहीच नाही, जिवंत असताना सगळ्यांकडून व्याजानं पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही लोक रडले आपल्या नावानं तर मग काय, याला सत्कर्म म्हणत नाही दादा. महाराजांनी शब्द वापरला उत्तमची उरे कीर्ती मागे. नाव दोन्हीकडे राहतं. जेवढा रावण प्रसिद्ध आहे तेवढा राम प्रसिद्ध आहे. अरे साधू संत तरी एखाद्या वेळेस महाराष्ट्रापुरते प्रसिद्ध आहे, पण लादेन जग प्रसिद्ध आहे ना, पण त्याची कीर्ती उत्तम आहे का? नाही. साधू संतांची कीर्ती उत्तम प्रकारे असते, म्हणूनच त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला सहजासहजी देवाने भक्ताचं काम केलं नाही दादा. सहजासहजी संतांचं काम केलं नाही. संतांचं देवावर प्रेम होतं, देवाचं भक्तावर प्रेम होतं, एकनिष्ठ प्रेम होतं, म्हणून संतांच्या घरी भगवंतानं प्रेम केलं. मी काल तुम्हाला सांगितलं की चोखोबरायाच्या पत्नीचं बाळांतपण केलं. अरे अर्जुनाची बायको झाला हो भगवान परमात्मा. बायको आजकालच्या पोरी भेटणं, पण भगवान परमात्मा अर्जुनाची बायको झाला. काम्यक नावाच्या वनामध्ये काय झालं इकडे लक्ष द्या. काम्यक नावाच्या वनामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एकदा त्या ठिकाणी फिरत गेले. काम्यक नावाचं वन म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला काम उत्पन्न व्हायचं, त्याचं नाव काम्यक वन. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत रथाचे घोडे सोडण्यासाठी गेले आणि बांधायचे जाऊन तेवढ्यात अर्जुन एका गुहेमध्ये, म्हणजे सुंदर असं त्या ठिकाणी बगीचे आहे. ऐका, देव भक्ताचं कसं काम करतो, तुमचं आमचं का करत नाही. त्या ठिकाणी अर्जुन गेले. अर्जुन गेल्यानंतर भगवान परमात्मा थोडे साईडला गेले आणि साईडला गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन जवळ बसलेले आहे आणि एकलेच अर्जुन इकडे तिकडे बघतात, जवळ कोणी नाही. आणि सहज मनामध्ये शंका आली, काय सुंदर वातावरण या ठिकाणी, छोटे छोटे पाण्याचे सरोवर आहे, पशु पक्षी किलबिल करतात, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि या ठिकाणी अर्जुनाच्या फक्त मनात आलं, या ठिकाणी माझी पत्नी माझी बायको सुभद्रा जर असती, काय म्हटलं अर्जुन, माझी पत्नी सुभद्रा जर असती तर आम्ही किती सुंदर सेल्फ्या घेतल्या असत्या, किती सुंदर फोटो बघितले असते, फोटो घेतले असते. अर्जुनाच्या असं मनामध्ये आलं. मनामध्ये आल्यानंतर हे कुणाला कळालं? श्रीकृष्णाला कळालं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव जाणता देव जाणता. भगवान परमात्मा काय जाणू शकत नाही. आणि अर्जुनाच्या मनातलं फक्त त्या भगवान परमात्म्याला कळालं. भगवान परमात्म्यानं लगेच सुभद्रेचं रूप धारण केलं. कुणाचं? बोला बोला कुणाचं? सुभद्रेचं. आणि सुभद्रेचं रूप धारण केल्यानंतर तसेच कपडे आहे, तसाच मेकअप आहे, तसंच स्वरूप आहे आणि लगे अर्जुनाच्या पुढे हजर असल्यानंतर अर्जुना असं बघितलं, म्हणजे सुभद्रे केव्हा आली तू?
म्हणे किती वेळची आली तुझ्या रथामागच मी पळत होते म्हणे. लगे अर्जुनानं त्या ठिकाणी खाली बसलं. त्या ठिकाणी थोड्या गप्पा वगैरे झाल्या, 2-3 सेल्फ्या घेतल्या. सेल्फ्या ना त्या टाइमात म्हणा सांगायला लागलो तुम्हाला. आणि बसल्यानंतर एका बगीच्यामध्ये, एका गुहेमध्ये, एका काम्यक वनामध्ये माझी पत्नीची आणि माझी भेट झाली. म्हणून आता ही पत्नी होती का देव होता? देव होता. आणि म्हणून एक प्रेमाची आठवण म्हणून अर्जुनानं काय केलं, आपल्या हातातली अंगोटी काढली, मुद्रिका काढली आणि सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. कुणाच्या? सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. आणि अर्जुन म्हणतो, सुभद्रे तू लवकर घरी जाय. तो कृष्ण जर आला ना, तुम्हाला एवढं बोलल, आपण कोण्या कामासाठी आलो, तू काय करायला लागला? आता हे कोण होता? भगवान श्रीकृष्ण होता. लगेच त्या ठिकाणी सुभद्रा साईडला गेली, परत भगवान श्रीकृष्णाचं रूप धारण केलं. आणि त्या ठिकाणी चर्चा वगैरे झाल्यानंतर अर्जुन आणि भगवान परमात्मा परत आपल्या महालामध्ये, गावामध्ये निघून गेले. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या महालामध्ये गेले, अर्जुन अर्जुनाच्या महालामध्ये गेले. आणि अर्जुन घरामध्ये जाऊन, आता एखाद्या माणसाच्या अंगावर जर पेन असन आणि एखाद्या दिवशी पेन घरी विसरला तर माणसाला करमत नाही. घड्याळ असेल घरी विसरली तर करमत नाही. तशी अर्जुनाची हातातली अंगुठी अर्जुनानं सुभद्रेच्या हातामध्ये घातली होती. आणि घरी गेल्यानंतर आता अर्जुन त्या ठिकाणी सुभद्रेला आवाज देतो, सुभद्रे बाहेर आहे. सुभद्रा बाहेर आली. काय म्हणता मालक, कशामुळे चिडला? काय नाही सुभद्रे ग, आता दुपारा तुझ्या बोटामध्ये मी अंगुठी दिली नाही का, ती पाठवलं, ती अंगुठी माझ्या बोटामध्ये दे. सुभद्रा म्हणे, बया तुम्ही 90 घेतली का? सकाळपासून मी लेकर बाळाचं काम करते, कपडे धुते, धुणं धुते, फरची पुसायची, सगळं गॅस किचन वाटा सगळं काम माझ्या माग आहे. तुम्ही म्हणता काम्यक नावाच्या वनामध्ये मी तुझ्या बोटामध्ये अंगुठी घाली. तुम्ही कोणती सुभद्रा फिरवली म्हणे तिकडं? कोण म्हणतं? ही सुभद्रा म्हणते. तुम्ही काय बोलाले? अर्जुनाला राग आला मला. सुभद्रे खोटं बोलू नको. सुभद्रे आता 1-1.5 तासापूर्वी मी काम्यक नावाच्या वनामध्ये सुभद्रे तुझ्या बोटामध्ये त्या ठिकाणी अंगुठी दिली प्रेमाचं प्रतीक म्हणून, आणि तू मला खोटं बोलती. अर्जुन मारायला धावला सुभद्रेला. सुभद्रेनं लगेच आपल्या भावाला भगवान श्रीकृष्णाला फोन केला, दादा लवकर या. भगवान श्रीकृष्ण आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतात, काय झालं, का रागावला तुम्ही? असं समजू नका, आपलेच भांडणं होती त्या काळामध्ये. देवाधिकांचे सुद्धा, आता संसार म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आहे, भांड्याला भांडण लागतंच. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्ण कन्हैया म्हणतात, सुभद्रे काय झालं? काय नाही दादा, हे बघा ना, काम्यक नावाच्या वनामध्ये मी आले नाही सुद्धा नाही, सकाळपासून हे काम करत आहे. आणि हे म्हणतात की त्या ठिकाणी माझ्या हातातली अंगठी मी तुला दिली आणि ती अंगठी मला दे. मी आलेच नाही दादा. अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय झालं रे? आणि अर्जुनातल्या अंतकरणातला क्रोध कमी होण्यासाठी अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, इकडे ये. कुणीकडे? इकडे. असं बोलवत असताना भगवंताच्या हातामध्ये ती अंगुठी दिसली. कोणाच्या? भगवंताच्या. अर्जुन जवळ घेतात, असा हात धरतात आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, कन्हैया माझ्या हातातली अंगुठी तुमच्या हातामध्ये कस काय? लल्ला माझ्या हातातली अंगुठी तुमच्या हातामध्ये कस काय? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या मुखामधून एक शब्द पडले, भक्ता तू माझा भक्त आहे, तू संत आहे, मी देव आहे, तू माझी एवढी सेवा करतो रे, एवढी सेवा करतो. त्या सेवेचं फळ म्हणून तुझ्या अंतःकरणामध्ये काम्यक नावाच्या वनामध्ये फक्त मनामध्ये आलं की माझी पत्नी सुभद्रा या ठिकाणी असते, त्या ठिकाणी मला किती बरं झालं असतं. म्हणून अर्जुना, अरे सुभद्रा तर तुझी पत्नी घरी होती रे, ती कामामध्ये मग्न होती, पण मी स्वतः त्या ठिकाणी सुभद्रेचं रूप धारण केलं. तुमच्या अंतःकरणातला काम पूर्ण करण्यासाठी, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः तुझी पत्नी झालो. आणि पत्नी झालो म्हटल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या गळ्याला बिलगतात गळ्या, आणि देवही रडतो आणि अर्जुनही रडतात. विठाला विठाला. भक्ताचं काम करत नाही दादा, त्याच्यासाठी संत व्हावं लागतं. आणि संत होण्यासाठी भगवान बाबा सारखा आणि वामन भाऊ सारखा जीवनामध्ये त्याग असावा लागतो. म्हणून त्यांचं हे पुण्यस्मरण आपल्या वजर या गावामध्ये संपन्न होत आहे. थोडं थोडं त्या ठिकाणी आता आपण काल्याचंही चरित्र बघितलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी हात वरती करा बरं, घ्या हात वरती. हे बघा,
गावामध्ये काय फरक राहिलाय महाराज. आणि पंढरपूर जर कोणी त्या ठिकाणी आगाव बाबा गोकुळामध्ये प्रगट झाले. ऐका, अर्धा पाऊण तास चरित्र. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गोकुळामध्ये प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर गोकुळातील लोकांना आनंद झाला. आनंद झाला. अरे सामान्य घरामध्ये जर एखादा मनुष्य, एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर घरच्या लोकांना आनंद होतो. दादा, हा मुलगा नव्हता, हा जगाचा मालक होता. कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी प्रगट झाला, जन्म झाला आणि गोकुळातील लोकांना आनंद झाला. काय म्हणतात गोकुळातील लोक? गोकुळातील लोक गुढ्या उभारतात, पताका लावतात, एकमेकांना त्या ठिकाणी चर्चा करतात आणि सांगतात की बाई आज त्या ठिकाणी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. जिकडं तिकडं आनंद होत आहे. भगवान श्रीकृष्ण आता थोडे टाइम कमी बरं का म्हणून सांगतो. थोडे रांगत आहे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. थोडे रांगू लागतात. रांगून थोडे मोठे होतात आणि मोठ्या झाल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्या सोबत खेळायला जातात. ऐका, खेळायला जात असताना भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी पेंड्या आहे, सुदाम्या आहे, वाकड्या आहे, बोबड्या आहे, सर्व मित्रमंडळी. आणि मित्रमंडळीकडे भगवान श्रीकृष्ण माझा कन्हैया गेल्यानंतर कन्हैया भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना म्हणतो, का रे तुमचे चेहरे असे सुकलेले काय? तुम्ही श्रीमंत घरचे माणसात, गाड्या आहे, बंगले, शेती आहे, पण असे चेहरे सुकले का? फुडीली गोवरी जैसे दिशे तोंडावरी, तुम्ही असे सुकले का? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला ते सवंगडी म्हणतात, बाबा आम्ही बाह्य रंगाने जरी तुम्हाला बरं वाटत असेल पण अंतरंग आमचं त्या ठिकाणी मलिन झालेलं आहे. आम्ही दुःखी आहे. का दुःखी आहे? अरे काय करू देवा, आमच्यामध्ये ताकद नाही, काय नाही. का ताकद नाही? तुमच्या घरी तर गायी आहे, ढोरं आहे, गुरं आहे, सगळं आहे, पगार पाणी आहे तुमच्या घरी. अरे देवा, हे सगळं जरी खरं असलं पण हे सर्व दिसायला आहे, आम्ही त्याचा उपभोग घेत नाही. काहीतरी श्रीमंत माणसं, रात्री महाराजांनी सांगितलं, दिसायला भरपूर दिसतात पण त्याचा स्वतःच्या जीवनासाठी कल्याण, स्वतःच्या जीवनासाठी फायदा काय? देवा, अरे गाई जे सर्व त्या ठिकाणी दूध, ताक, लोपणी सर्व दिसत असल पण ते आमच्यासाठी नाही. आमच्या वाट्यात फक्त गवळी याची ताक पिरे, तूप लोणी खायला भेटत नाही. देवा, मग आमच्या वाट्याला फक्त ढुळूक पाणी, ते पांढरं ताक, गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली आणि ताकानं आमचं शरीर सुधारणार आहे का? भगवंत म्हणतात, मग दही, दूध, तूप, लोणी कुठं जातं? ते मथुरेला जातं, कंसाकडे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कंस तर माझा शत्रू आहे आणि माझा शत्रू जर दही, दूध, तूप खाऊन जर बलाढ्य होत असेल आणि माझे सवंगडी जर त्या ठिकाणी खराब होत असेल तर मला साथ कोण करणार? आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या सगळ्यांचा विचार करतात. ऐका, आणि विचार केल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण एक त्या ठिकाणी मंडळ स्थापन करतात आणि त्या मंडळाला नाव देतं चोरी करणारं मंडळ आणि अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण होतो. ऐका, अध्यक्ष श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सगळ्यांची मीटिंग घेतो, स्वतः अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्षाचं पहिलं भाषण ठेवतो. बघा, आजपासून तुम्हाला सार म्हणजे दही, तूप, लोणी खाऊ घालण्याची जबाबदारी माझी, पण मी अध्यक्ष आहे. तुम्ही जर माझं ऐकून चालला, तुम्ही जर माझं ऐकलं, माझी मी जे म्हणल ती सेवा जर तुम्ही केली तर मी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जे तुम्हाला पाहिजे ते ऐकतो. पण पहिलं भाषण काय? अभंगाचं पहिलं चरण. आठ दिवस बघितलं त्यांचा आपल्याला पिंटू भाऊ कोणताच त्रास नाही. नाहीतर परिसरातले लोक इथं आल्यानंतर त्यांना विचारा, महाराज लोकांना कसं सांभाळायला लागतं. बिस्लरीचं पाणी ऐक नाही, त्यांना फळं खायला, तूप. आणि कथाकार कीर्तनकार हरिपाठाला येत नाही. कथेच्या स्टेजवरून 1 वाजता होत, कथेवर चढला 4 वाजता कथा होणार. कथाकार बाबा दुसऱ्या दिवशी 1 वाजताच कथेच्या स्टेजवर येणार. 2 सेवक त्यांच्या जवळ लागतात. पण ही मंडळी जी भेटली ना आपल्याला, ही आपली म्हणजे त्या ठिकाणी खरे पारमार्थिक माणसं यांनाच म्हणतात. हे त्या ठिकाणी व्यवसाय म्हणून कोणती गोष्ट करत नाही, खरे पारमार्थिक आहे. गायन वादन करणं म्हणजे साधी गोष्ट वाटते का तुम्हाला? अरे मृदंगा, मी सुरुवातीला मृदंग वाजवायचंच फिरायचो. 7-7, 8-8 वर्ष मृदंगाची प्रॅक्टिस करावी लागते दादा. एक बोल वाजवल्यानंतर माणसाला वाटतं काय सुंदर माणूस वाजवतो हा, इकडा कमी वयामध्ये. पण सज्जनानो, एक बोल बसवण्यासाठी 8-8, 15-15 दिवस एका बोलाची प्रॅक्टिस करावी लागते. रात्रभर मधुकरी मागून सज्जनांनो कमी वयामध्ये मायबापाचा त्याग करून भगवानगड, आळंदी, पंढरपूर अशा ठिकाणी गेल्यानंतर कुठंतरी या गोष्टी प्राप्त होतात. लोकांना वाटतं महाराज लोक 2 तास येतात जातात कीर्तन करून. आता कीर्तन करणं म्हणजे साधी गोष्ट थोडी. आता तुमच्या गावात हुशार माणसं आहे, नाहीतर काही गावात दादा कीर्तन तर सोडून द्या, लोकांना शेवटच्या आभार प्रदर्शन सुद्धा करता येत नाही. काय बोलावं महाराजाचे आभार प्रदर्शन. एका गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन होतं.
आणि कीर्तनामध्ये त्या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं कीर्तन, दुपारचं कीर्तन संपलं, शेवटचे 2 शब्द सुद्धा बोलता येत ना. कीर्तन करणं एवढं सोपं आहे का? आणि आभार प्रदर्शन करत असताना मी त्या ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर साईडला उभं राहिलो. एक गावातला मनुष्य आला आणि आभार प्रदर्शन करू लागला. म्हणे आज आपल्या गावामध्ये सतीश महाराज डोईफोडे यांनी चांगल्या प्रकारे कीर्तन रूपी सेवा पार पाडल्याबद्दल समस्त नाशिकवासियांच्या वतीनं मी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून याच ठिकाणी थांबतो. म्हटलं माईक डोक्यात घालीन, मी जिवंत आहे ना. अवघड आहे महाराज. आणि हे गायन वादन करणं साधी गोष्ट नाही. आणि दुसरा एक प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये, आपल्या गावात नाही तसं, महाराज लोकांना एवढे पैसे करायचे काय? 5-5, 7-7 हजार. आता या लोकांना आपण 8-8, 10-10 हजार रुपये 8-8 दिवसाचे देतो. 1000 रुपये रोज म्हणजे काही दुसरं जास्ती नाही ना महाराज. एक कीर्तनकार येतो आणि एका दिवसामध्ये 10-10, 15-15 हजार रुपये घेऊन जातो. हे 3 तास कथेत बसतात, 2 तास हरिपाठ आहे, 2 तास कीर्तन आहे. मुलाबाळाचा संसाराचा त्याग करून 8-8 दिवस आपल्या गावामध्ये राहतात ना. आपण माया घर सोडून 2 तास कथेला आणि कीर्तनाला वेळेत येत नाही. 8-8 दिवस दुसऱ्याच्या गावामध्ये संसाराचा त्याग करून या ठिकाणी यायचंय. मला सांगा पिंटू भाऊ, उदाहरणार्थ आता थोडं स्पष्ट बोलतो, आपली मंडळी, आम्ही लोकांनी जर कीर्तनात, आम्ही काय तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नाही ना, जाळूनी संसार बैसूल अंगणी म्हणायला. आणि आम्हाला संत तुम्ही मानता, तुमचा मनाचा मोठेपणा आहे, आमची पूजा करता. मी तर स्पष्ट बोलणारा महाराज आहे. कोण्या बाईच्याही पाया पडू नका, कोण्या माणसाच्याही पाया पडू नका, आणि कोण्या महाराजाच्या पाया पडू नका. तुम्हाला जर वाटत असेल ना लोकांना आपलं दर्शन घ्यावं, त्यासाठी एक करा, दररोज सकाळी उठा आणि उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं दर्शन घ्या. पण दर्शन घेण्याच्या अगोदर, स्वतःच्या पाया पडण्याच्या अगोदर विचार करा, माझे पाय माझं स्वतःचं दर्शन घेण्याच्या लायकीचे आहे का? कळलं का तुम्हाला? अरे स्वतःचे पाय जर स्वतःच्या दर्शन घेण्याच्या लायकीची नसेल तर लोकांनी आपले पाया का पडावं? म्हणून या गोष्टी जीवनामध्ये मिळवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. महाराज लोकांनी जर कीर्तनाचं मानधन दक्षिणा घेतली नसती, हे 8-9 महिने मध्यभागी कोरोनाचे निघून गेले. उदाहरणार्थ त्याच्या अगोदर आम्ही कथा कीर्तनाची तुकोबरायासारखे पैसेच घेतले नसते का? गौऱ्या खायच्या होत्या का 9 महिने? आता एवढ्या महाराष्ट्रामध्ये माझा तर अनुभव सांगतो गड्या, महाराष्ट्रातले एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात. काही खासदार आहे, आमदार आहे, परिचयातले मित्र परिवार आहे, आपलं गाव तर आहेच. पण 9 महिन्यात एकाही माणसाचा मला फोन आला नाही की सतीश महाराज तुम्ही गोरगरिबाचे 25-30 लेकरं सांभाळता हो, 9 महिन्यापासून कथा कीर्तन सर्व बंद आहे, तुमच्या घरी शेती नाही, तुम्ही गडावर राहता, मग 9 महिने नेमके तुम्ही कशी भागवले? आला का एखाद्याचा फोन? नाही ना, तुम्हाला बी नसेल आला महाराज. मी सत्य बोलतोय. आपण जर मानधन घेतलं नसतं, अगोदर जर त्या ठिकाणी थोडी सामग्री जमा करून ठेवली नसती तर काय करायचं होतं महाराज? आणि म्हणून सज्जनांनो, लोक जे प्रेम करतात ना, काही लोक ते स्वार्थी प्रेम असतं. आणि म्हणून असं समजू नका की या गोष्टी जीवनामध्ये सहजासहजी प्राप्त होतात. याच्यासाठी सुद्धा जीवनामध्ये त्याग असावा लागतो. विठाला विठाला. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण मंडळ स्थापन करतो. महाराजांनी सुंदर चाल बोलली, याच्यावर मी बोलत होतो. मंडळ स्थापन करतो आणि पहिल्या चरणामध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गोकुळला त्या ठिकाणी गोपाळांना सांगतो, बाबांनो, सार खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. तुम्ही म्हणता ना आमच्या तब्येती खराब आहे, मग काय करा? माझी पहिली सूचना आहे, याल तरी यारे लागे. तुम्ही माझ्या पाठीमागे याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमागे या. बघा, देवाचं आणि संतांचं चरित्र थोडं वेगळं आहे. देव लोकांवर समाजावर प्रेम करतो, पण थोडं गरज नसल्यासारखं. शब्द कळले तर बघा, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून देवाचे शब्द आहे काय? याल तरी शब्द वापरला. याल तरी यारे लागे. तरी म्हणजे तुमची गरज असेल तर या. तुम्हाला वाटत असेल या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर आपला उद्धार करून घ्यायचा, आपल्यामध्ये परिवर्तन करायचं, काहीतरी तो ज्ञानाच्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या, आपला संसार सुखाचा करायचा, तर याल तरी यारे लागे. देव बोलतो थोडं गरज नसल्यासारखं. बाबांना तुम्हाला यायचं असलं तर या, तुमची गरज असली तर या. पण दत्ता महाराज एका ठिकाणी संत बोलवतात, या बाबा सगळे या, लहान या थोर या. संत बोलवतात, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. सगळे या म्हणतात, पण देव बोलतो याल तरी यारे लागे. तुमची गरज असेल तर या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुमची गरज असेल तर याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सर्वजण माझ्या मागे या. त्यावेळेस पेन द्यायला आता भेटतं ना खायला, देवा आम्ही जर तुझ्या पाठीमाग आलो. उदाहरणार्थ कोणी कोणाच्या त्या ठिकाणी सोबत कष्ट करायचे म्हटल्यानंतर फळाची अपेक्षा करूनच करतात. आता तुमच्या गावामध्ये आम्ही आलो, काहीतरी फळाच्या अपेक्षेनच आलो ना. कर्म करत असताना फळ पाहून मनुष्य कर्म करत असतो. भगवंता आम्ही जर देवा हे कृष्ण का नाही, आम्ही जर तुझ्या पाठीमाग आलो तर तू आम्हाला काय देणार? अभंगाचं दुसरं चरण. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, बाबा
पेंद्या म्हणतो देवा आम्ही जर तुझ्या पाठीमाग आलो तर तू आम्हाला काय देणार? भगवंत म्हणतात आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोरी. जे सार आहे दही दूध तूप लोणी काय पाहिजे ते मी तू सार तुम्हाला खाऊ घालतो. आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोरी. देवा पुरे म्हणाल म्हणजे कसं? तुला कसं कळलं आम्ही पुरं म्हणतो? अरे साधी गोष्ट आहे. पंगत बसल्यानंतर खाणारा नको नको म्हणून पात्रवळी घेऊन पळाला की समजा याचं पोट भरलं. तसं त्या गाडीमध्ये डिझेलची काडी असती, पेट्रोल डिझेल टाकल्यानंतर लेवल आली की नाही बघण्यासाठी. तसं खाऊन खाणारा घेऊन पत्रवाळी घेऊन पळेपर्यंत जोपर्यंत पळत नाही तोपर्यंत तुम्हाला खाऊ घालतो. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. आता भेटताय ना खायला बाबा, ऐकताय ना कीर्तन ऐकायला भेटतं ना. पेंद्या म्हणतो देवा पुरे म्हणाल म्हणजे पोटभर खाऊ घालशील? हा. आता अध्यक्ष म्हटल्यानंतर पोटभर, अरे पोटभर मला एकलेलंच का सगळ्यांना? अरे नाही, आपले सर्व जे 10-20 मेंढरे पेंड्या सुदाम्या बोबड्या वाकड्या सगळ्यांना पोटभर खाऊ घालतो. मग आता भेटतंय ना खायला पुरुष मंडळी महिला मंडळी. आता बोबड्या थोडा त्या ठिकाणी आगाव होता. देवा पोटभर खाऊ घालशील? हा पोटभर. पण देवा मला सांग ना स्वतःच्या घरचं का दुसऱ्याच्या घरचं? कृष्ण म्हणतो राजा मी अध्यक्ष कुठं स्वतःच्या घरचं खाऊ घालत असतो का? याचं घ्यायचं त्याचं घ्यायचं थोडं घरात घालायचं बाकीच्या लोकांना वाटायचं. त्याचं नाव अध्यक्ष. आणि मग त्या ठिकाणी आता भेटतंय ना खायला. पण लहान पोरं ले इबलीस. लहान आल्या पोरांच्या बुद्धीला आपली बुद्धी लागत नाही. पेंड्या सुदाम्या अशी इबलीस. अरे त्यांचं सोडून द्या, आपल्या घरातले पोरं का कमी आहे? एक पोरग पिंटू 15 दिवस झाले शाळेतच गेलं. किती दिवस? बोला थोडं बोला. 15 दिवस. असं वा, 15 दिवस शाळातच गेलं नाही. याच्यासारखंच ते शाळातच गेलं नाही 15 दिवस. आणि त्या ठिकाणी एक दिवस त्याचे शिक्षक त्याला बघायला आले. लक्ष द्या पोरं किती चॅप्टर आहे. शिक्षक बघायला आले. त्याच्या आजोबासोबत ते बाजेवर थोडं उन्हाचा टाइम होता खेळत होतं. आणि खेळत असताना शिक्षकांना आजोबाने शिक्षकाला बघितलं. थोडं ऐका 4G लक्ष देऊन ऐका. आणि बघितल्यानंतर आजोबांना मुलाला सांगितलं बाळ्या 15 दिवस झाले लेका तू शाळेत गेला नाही रे. 15 दिवस झाले तू शाळेत गेला नाही. लप म्हणे तुझे शिक्षक आले बघ. आता नक्की तुला शाळेत नेऊन मारणार. मी उद्या सकाळी तुला नेऊन घालतो. लप म्हणे जाय लप. पोरग चॅप्टर होतं. पोरग म्हणे बाबा अहो तुम्हीच लपा म्हणे. मात्र म्हणे मी का लपू? मला फक्त 15 दिवस झाले म्हणे, अजून 15 दिवस घरी राहायचंय म्हणे. कशासाठी? तुम्ही लपा म्हणे बाबा. म्हणे का? म्हणे माझ्या शिक्षकाला मी सांगितलेलं की माझा आजा मेला. 6 महिने आम्हाला सुतक असल्यामुळे मला घरी शाळेत देता येत नाही. बाबा तुम्हीच लपा. एवढे चॅप्टर पोरं आहे. पोरायच्या दृष्टीला त्या ठिकाणी आपली बुद्धी लागत नाही. हे पोरग शाळेत गेलं आणि डब्बा नेला. आईने आता प्रेम असताना मुलावर शाळेत डब्बा नेला म्हटल्यानंतर शिक्षकाने काही त्या दिवशी डब्बाच आणला नव्हता. इथरचे शिक्षक सोडून बरं का सगळे. शिक्षकांनी काही त्या दिवशी काही डब्बा आणला नव्हता. आणि दुपारच्या 2च्या सुट्टीमध्ये त्या शिक्षकानं त्या मुलाला विचारलं बाळू मला तुझा डब्बा देतो का रे खायला? आज मी गडबडीमध्ये वेळ झाल्यामुळे माझा डब्बा आणलाच नाही. बाळू ते उदार आता लहान पोरं. गुरुजीने डब्बा मागितला म्हणलं त्याला आनंद झाला. गुरुजी संपूर्ण डब्बा खा. तू खाय ना काही? नाही तुम्हीच खा म्हणे. आणि संध्याकाळी तुझ्या आईनं जर विचारलं तू भूक लागल्यानंतर बाळा तुझा डब्बा कोणी खाल्ला तर तू काय सांगशील? हा त्यात काय टेन्शन घ्यायचं म्हणे गुरुजी मी सांगेन खाल्ला कुत्र्यानं. सज्जनांनो त्या ठिकाणी पेंद्या सुदाम्या वाकड्या म्हणतो देवा तू खाऊ घालणार पण स्वतःच्या घरचं का दुसऱ्याच्या घरचं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा अरे मी खाऊ घालणार तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार. तुमच्याच घरचं. देवा आमच्या घरचं? पण आमचे मायबाप तर त्या ठिकाणी फार चतुर आहे. आम्हाला सुद्धा त्या दह्या दुधाच्या ताकाच्या डब्याजवळ डेऱ्याजवळ जाऊ देत नाही. आणि तू म्हणतो तुमच्या घरचं? अरे घ्यायचं त्या ठिकाणी घरचं खायचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट नाही जायचं. जाऊन डायरेक्ट खायचं नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला चोऱ्या करायच्या. काय करायचं? चोऱ्या करायच्या. चोऱ्या करायच्या नाही बाबा. चोरी करणं पाप असतं. चोरी करू नये. चोरी करणं पाप असतं. नाही आम्ही चोऱ्या नाही करणार. अरे भगवंत म्हटलं चोरी करणं पाप असतं पण कधी? ज्यावेळेस त्याला पाप पुण्य करतं त्यावेळेस. आणि पाप आणि पुण्य ठरवणं माझ्या हातात आहे ना. मी कोण आहे? देव आहे. कोणाच्या वाट्याला पुण्य घालायचं कोणाच्या वाट्याला पाप घालायचे माझ्या हातामध्ये. आणि आपण बालक आहोत. लहान मुलांना पाप पुण्य कळत नाही. ते पाप आपल्या वाट्यावर येत नाही. त्याच्यासाठी चोऱ्या करायच्या. आता चोरा करायच्या म्हटल्यानंतर चोरी करणं कसं आहे? बोला ना. चोरी करणं कसं आहे? माया हो पाप आहे. पण कुणाला? ज्यांना त्याचं ज्ञान आहे त्यांना. असं ज्या का कीर्तनात सांगितलं बाबा मी नेहमी सांगत असतो चोरी करणं पाप आहे. चोरी केली पाहिजे नाही. काल्याच्या कीर्तनात आणि त्या गावात माझ्या वर्गातली पोरगी दिली होती. मी सांगू लागलो कीर्तनातून चोरी करणं पाप आहे. माझ्या वर्गातली मुलगी त्या गावात दिली होती. ती मुलगी कीर्तनातच उठली मला म्हणे कार्य सत्या चोरी करणं पाप आहे म्हणतो. 5वीत माझा कंपास कोणा चोरला होता?
म्हटलं ते का कीर्तना सांगायचं का? विठाला विठाला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपल्याला चोऱ्या करायच्या. प्रभू नाही 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 नाही, अरे चला माझ्या सोबत, पण ऐका, चोरी करत असताना आपल्या दिंडीतला सारखा आपल्याला बँड नाही लावायचा, टाळ मृदंग नाही घ्यायचे. मग चोरी करण्यासाठी आपल्याला कसं जावं लागल? हळूहळू. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगतात बाबांनो आपल्याला चोरी करायला जायचं आहे आणि जे पाहिजे ते आपल्याला भेटल, पण त्याच्यासाठी कसं चाललं पाहिजे? हळूहळू. मला सांगा, एखाद्या झाडाच्या शेंड्या जर आपल्याला जायचंय तर पळत पळत त्या ठिकाणी जाऊ शकतो का आपण? नाही, आरामानं जावं लागेल ना. साध्यापर्यंत पोहोचायचंय. इथून आपल्याला मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी एकदम फास्ट जाऊ शकतो, आपल्याला आरामानं प्रवास करावा जावं लागल. महाराज म्हणतात झाडाच्या शेंड्यामध्ये जायचं असं तर कसं जावं लागतं? हळूहळू ढाळे ढाळे केतू लेणी एके वेळे ते मार्गाचे बळे निश्चित टाके. सज्जनांनो, या अभंगामधून आपल्याला हाच उपदेश घ्यायचा आहे. हा सप्ताह करायचा असेल ना गड्या, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला हा सप्ताह टिकवायचा ना. मग महाराज म्हणतात कसं चला? हळूहळू चला, आरामानं होऊ द्या, हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. रुसवे फुगवे सगळ्यांना एकत्र देऊन त्या ठिकाणी काला म्हणजे काय? सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी त्याला सहकार्य करून त्याचा उपभोग भोगणं, आनंद भोगणं, याचंच नाव आहे काला. विठाला विठाला. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा असे जर तुम्ही माझ्या पाठीमागे हळूहळू आले, हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. आणि असे चालत असताना तुम्हाला सार खायचंय ना, मग अंतकरणातला अगोदर ज्या वाईट गोष्टी आहे, असार आहे, एकमेकांचा विषय असणारा द्वेष, काम, क्रोध, लोभ, हे अंतकरणातलं काढून टाका. तेव्हा तुम्हाला सार खाण्यासाठी आनंद भेटल. अभंगाचं शेवटचं गोपाळांना सांगतात बाबांनो असे जर माझ्या पाठीमागे हळूहळू तुम्ही आलात, अंतकरणातलं असार जर काढून टाकलं, आणि काढून टाकलं म्हणजे काय करा? तुका म्हणे सांडा घाटे. घाटे या शब्दाचा अर्थ आहे असार. अंतकरणातला असार काढा. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. ते असार आहे, त्यांना पोट भरू नका. सार खायचा असेल तर माझ्या पाठीमागे या. म्हणून याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरी. सारख्या चोऱ्या गोपाळांना चालू केल्या बाबा. या घरात चोरी कर, त्या घरात चोरी कर. सर्व त्या ठिकाणी गोकुळवासी दुःखी झाले. का? अरे त्या दही तूप चोरीला या पार्टीला काय करावं? लोणी असल आम्ही त्याच्याकडून त्या ठिकाणी विकायचो, येणारा पैशानं संसार भागवायचो. दही असल ते विकायचो, येणाऱ्या पैशानं आमचा संसार भागायचो. पण हे काहीच राहिले ना घरामध्ये. काय करावं? सगळ्या गवळणी एक दिवस काय केलं? गवळणींनी त्या ठिकाणी सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी नंद पाटलाच्या वाड्यावर गेल्या. अवघ्या मिळवणी गवळणी ऐकणी सगळ्या गवळणी एकत्र आल्या, नंद पाटलाच्या वाड्यावर गेल्या. नंद पाटलाच्या वाड्यावर जाऊन त्या ठिकाणी नंद बाबाला म्हणतात की तुमचा मुलगा फार खोड्या करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मा नाही, मी चोऱ्या करत नाही. एक गवळण थोडी ताईट होती. ताईट म्हणजे थोडी त्या ठिकाणी कडक. ती चोरी बाई म्हणे त्या ठिकाणी का रे किसन्या, अरे गोरगरिबांच्या घरी काय चोऱ्या करतो म्हणे, यांना काय त्रास देतो तो, माझ्या घरी येऊन बघ ना, मग सांगते तुला काय आहे. भगवान श्रीकृष्ण आता देवाचा नाद कोणी करायचा नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मामी एवढ्या अहंकारामध्ये तू येऊ नको. तुझ्या घरी चोरी करायची ना, हा माझ्या घरी चोरी कर. सांग म्हणे तुझं गल्ली नंबर आणि घर नंबर काय तर उद्या तुझ्या घरी आहे का नाही. भगवान श्रीकृष्णाने त्याचं घर नंबर आणि गल्ली नंबर लिहून ठेवलं आणि ती भाषण ठोकून इकून जात नाही. आणि तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्णानं 4-5 सवंगडी चांगले सोबत घेतले, कमांडो चांगले सोबत घेतले. आणि सोबत घेतल्यानंतर त्या गवळणीकडून भाषण ठोकून गेली. भगवान श्रीकृष्णाला धमकी देऊन तिची 5 वर्षाची पोरगी त्या ठिकाणी दरवाजामध्ये बसली होती. ही भाषण ठोकून जाऊन हिला लागली होती तहान. हिनं ग्लास घेतला आणि त्या राजनामध्ये पाणी बघायला लागली. तर भगवान श्रीकृष्णानं राजनातलं पाणी सगळं चेक केलं, काहीच नाही त्याच्यामध्ये, पाणीच नाही. गवळण घरी गेली, पोरी म्हणे पाणी नाही का. पोरीने सांगितलं बाई बचत गटाचे अध्यक्ष झाल्यापासून तुझं घरात लक्षच कुठे आहे, मी उपाशी आहे का मेले, माझ्या बापाकडे तुझं लक्ष नाही आहे का नाही. हे घर झालं की ते घर, ते घर झालं की ते घर, सह्या करण हे करण, बातम्या पेपरला देन. तू बचत गटाचे अध्यक्ष झाल्यापासून तुझं घरामध्ये लक्ष कुठे आहे. पोरील म्हणे शांत बस, दरवाजावर लक्ष ठेव, कोणी येईल, मी आता हंडा भरून पाणी घेऊन येते म्हणे. पोरीने सांगितलं कोणी येणार आहे काय, शांत बस म्हणे, आकाव नको, फक्त लक्ष ठेव. आणि गेली बा हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी. आता पूर्वीच्या काळामध्ये काही हापस्या वगैरे नव्हत्या. काय राहायचं पूर्वीच्या काळामध्ये, आड राहायची. पाणी उपसायला गेली थोडं अंतरावर,
भगवान श्रीकृष्णानं चांगले चांगले कमांडो सोबत घेतले माया हो. आणि भगवान श्रीकृष्णाला अल्लाह जाऊन दोन एका गवळ्याला पाठवलं पेंद्याला आणि सांगितलं जाय त्या 4-5 वर्षाच्या पोरीला थोडं बोलव, तिच्यासोबत गप्पा मार. गप्पा मारत असताना थोडं साईडला नेलं आणि 4-5 कमांडो घरामध्ये घुसले. दही दूध तूप लोणी सर्व काही खाल्लं. खाल्ल्यानंतर सांडवण केली. उतरणी लावलेल्या होत्या. उतरणी लावल्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या पायानं बुडातली गाडग फोडायचा, वरच्या उतरणी बरोबर खाली यायच्या. सर्व धिंगाणा केला. ही मला चॅलेंज करते का? चांगले चांगले आर्य आणले कंसासारखे आहे का नाही? आणि हिचं काय? भगवान श्रीकृष्णाने तिचा अहंकार घालण्यासाठी संपूर्ण घरामध्ये त्या ठिकाणी सांडवण केली. आणि लाज जी गवळण तिकून आली. आल्यानंतर गवळीने विचार केला, मी तर जाताना दरवाजा आणि खिडकी लावून गेले होते, पण खिडकी उघडी कस काय? आल्हाद गवळण गेली, हांडा खाली ठेवला आणि दरवाजामधून आत शिरली. आत शिरल्यामुळे त्या ठिकाणी सज्जनांनो पेंद्या सुदाम्या सगळे पळाले, पण अध्यक्ष पकडला. अध्यक्ष म्हणजे भगवान श्रीकृष्ण पकडला. कृष्ण कन्हैयाचा माझ्या लल्लाचा हात उजवा हात गवळणीने त्यानं हातामध्ये धरला. कृष्णा तुला सांगेल होतं ना माझ्या घरी चोरी करण्यासाठी येऊ नको. बघ तुला मी पकडला का नाही? थोडा आवाज द्या. बघ तुला पकडला का नाही? आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ए मामी ऐक ना, तुम्हाला पकडलं ना बाबा, मी लहान तू मोठी, तुला खोबरं नारळ आवडतं ना, इथंच काय 4 पैसे असन टेबल खाली होऊन घे आणि मला सोडून दे. कशाला माझी इज्जत घालती तू? काय असेल ते तुझं. ती गवळण फारी त्या ठिकाणी अहंकारी होती. ती गवळण म्हणते, नाही तुझ्या आईचा यशोदेचा त्या ठिकाणी तुझ्यावर विश्वास बसत नव्हता ना, चाल त्या यशोदेकडे, तिला सांगते बघ तुझं पोरग कशी चोरी करणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मामी तुझ्या पाया पडतो ग, अगं सोड मला, कशाला माझी इज्जत घालते, 4-10 वर्षात माझं लग्न करायचंय, लोक पोरगे देणार नाही, सोड मला. असं म्हटल्यानंतर नाही तुला मी सोडणार नाही. सगळ्या गवळणीला हाका मारली, चोर पकडला, चोर पकडला, चोर पकडला. असं म्हटल्यानंतर सगळ्या गवळणी धावून आल्या आणि ती दिंडी निघली. आता कुठं? यशोदा माताच्या घराकडे, नंद पाटलाच्या घराकडे. आणि जात असताना बघ, आता उत्तर भारतामध्ये अजूनही तुम्ही वृंदावन वगैरे तिकडे गेलात, आम्ही जात असतो कथेसाठी, अजूनही उत्तर भारतामध्ये महिलांचा डोकावरला पदार हा त्या ठिकाणी इथपर्यंत असतो, चेहरा दिसत नाही. तुम्ही आस्था चॅनलवर भागवत कथा रामकथा बघा, त्या महिला मंडळी, मारवाडी समाजात सुद्धा तसं आहे अजूनही, चेहरा दिसत नाही. उत्तर भारतामध्ये तसंच आहे. आता आपल्या भागामध्ये थोडा बदल झाला, डोक्यावरला पदर खाली आला, ते मला बाकीचं बोलायचं नाही, आहे की नाही? आणि म्हणून उत्तर भारतामध्ये महिलांचा पदर, चेहरा दिसत नाही इथपर्यंत पदर असतो. अर्ध्या रस्त्यापर्यंत कृष्णाला त्या गवळणीनं नेलं, त्या मामीने नेलं. फार गरजा त्याला घाम आला आणि त्या कृष्णानं त्या मामीला सांगितलं, ए मामी तुला माझ्या आईकडे मला न्यायचं ना, ने, पण अर्धा पाऊण तास झाला म्हणे माझा उजवा हात तू पकडला, अर्धा पाऊण तास झाला, जर माझ्या हाताची एखादी नस दबली आणि यदा कदाचित माझा हात जर अपंग झाला की मी दोन्ही हात उपसून घेईन म्हणे. तिनं सांगितलं मग दुसरा हात दे. यानं दुसरा द्याला, पण तेवढ्या टायमामध्ये एवढा चॅप्टरपणा केला, दुसरा याचा नाही द्याला. मग तिचंच पोरग, तिचंच मॉडेल तिच्या हातामध्ये दिलं. तिने त्या बुरखा घेतला होता, तिला काही दिसलं नाही. आणि मधल्या गल्लीनं गेलं, गल्ली नंबर 2 न यशोदा मायाला म्हणे, मी क्रिकेट खेळून आलो म्हणे, फार दमलो, आज लई मोठी मॅच जिंकली म्हणे मी, आणि मला जेवायला वाढ. यशोदा मायानं सुंदर असा काला करून दिला, दया दुधाचा, कृष्णा अरे एवढं खेळत जाऊ नको राजा, उन्हाचा टाइम आहे, ऊन लागल, बस घरामध्ये. नाही म्हणे आई लेक गरमायला लागला, आज घरात नाही बसायचं, मग समोर वट्यावर बसतो म्हणे. आणि तिकून ती सगळा मोर्चा येत होता, तिला माहित नाही ना तिचंच पोरग तिचं मॉडेल तिच्या हातामध्ये दिलं. ते मोर्चा आला, यशोदा मैयाच्या वट्यावर, अशा वट्यावर तिकडून त्या ठिकाणी कृष्ण जेवत होता. आणि जेवत असताना कृष्ण थोडा उंच त्या ठिकाणी पाटावर बसला. आणि बसल्यानंतर तेवढ्याने त्या गवळणीचा मोर्चा आला. आणि आल्यानंतर गवळीनं शब्द काढले, बा यशोदे बाहेर आहे, यशोदे, यशोदे बाहेर आहे. बघ तू म्हणत होती ना माझा कृष्ण कन्हैया चोरी करत नाही, माझा लल्ला चोरी करत नाही, बघ चोर पकडला, बघ चोर पकडला, बघ चोर पकडला. यशोदाच्या जवळ जवळ त्या गवळणी आल्या, बुरका घेतलेला होता. यशोदा माया म्हणे, माय हिने काही 90 गिंटी आणली काय? माझा कृष्ण तर घरात बसले आणि म्हणून राहिले की त्या ठिकाणी माझा कृष्ण बघ तू चोर पकडलाय. बघितल्यानंतर यशोदा मायाला म्हणे, अगं तूच जरा बरोबर बघ म्हणे. त्या गवळणीनं असा बुरखा काढला तर समोर तिला श्रीकृष्ण दिसला. बस दिसल्या बरोबर श्रीकृष्ण म्हणतो, कृष्ण कन्हैया म्हणतो, मामी या जेवायला, या जेवायला. म्हटल्यानंतर तिनं बघितलं समोर कृष्ण आहे आणि हातामध्ये बघतो तो तिचंच मॉडेल, पण तिच्या पोरामध्ये सुद्धा त्या गवळणीनं तिचा मुलगा दिसायचा, कृष्ण दिसायचा. का? जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, सर्व मंगल त्या ठिकाणी कृष्णमय झालं होतं दादा. सारख्या चोऱ्या कृष्णाच्या चालू झाल्या. एक दिवस काय झालं बाबा, एका गवळणीनं सुंदर अशी जगन महाराज रांगोळ काढली. तशी हा रांगोळ एक नाही, अशी रांगोळ काढली. दिपोळीचा सण आला म्हणून सुंदर अशी रांगोळ काढली. तिला पाण्यासाठी पाहुणे येणार होते. आणि ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हिला पाण्यासाठी पाहुणे येणार, हिचं जर लग्न झालं तर माझी करमणूक कोणाला कोण आहे गोकुळामध्ये?
भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जातात आणि त्या रांगोळीवर जाऊन काय करतात, अष्टदळ काढिले अंगणी त्यावरी मुते चक्रपाणी. सारख्या खोड्या चालू केल्या, सारख्या खोड्या चालू केल्या. एक दिवस काय झालं, एक गवळण आणि गवळण घरामध्ये झोपलेले होते. गवळण आणि गवळी बिचारे दिवसभर शांततेनं काम केलं आणि झोपल्यामुळं काय झालं, भगवान श्रीकृष्ण गेला रात्री त्यांच्या गवळ्याच्या दाढीची आणि गवळणीच्या वेणीची गाठ मारली. दत्ता महाराज गाठ मारली. आता गवळी होता 2.5 फूट आणि गवळण होती 5 फूट, आहे की नाही. गाठ मारली. सकाळी 4-4:30 वाजले. शेजार पाजेरचे लोक म्हणे, का हो राम बाबा झोपेलच म्हणे, काय हो बाहेर येणं. त्या बाकीच्या गवळ्यान दरवाजाची कडी वाजव, धार काढायची, दूध काढायचं, शेण काढायचं. आपण शेतकरी आहात ना, लवकर उठलं पाहिजे. दरवाजाची कडी वाजवली तेवढ्यामुळे ती गवळण उठली तर तिच्या वेणीला झटका बसला. झटका बसल्यामुळे याच्या दाढीला झटका बसली. ती गवळण म्हणते, का हो या वयामध्ये त्या ठिकाणी कुठं त्या असं टाइमपास करत असते का, या वयामध्ये कुठं असं असतं का, सोडा मला. ते म्हणता, अगं तू वेडी झाली का, तूच माझी वेणीची गाठ बांधली, दाढीची गाठ बांधली, आहे का नाही. मस्त होणे मातली धांदळी. आणि म्हणून अगं मस्तरडी का तू, देवाचे संताचे शब्द बरं, माझे नाही, लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून तिनं सांगितलं माझी वेणीची गाठ तुम्हीच बांधली, त्यानं सांगितलं तूच बांधली. तर त्याच्या डोक्यात विचार आला, म्हणे का तू एखाद्या वेळेस त्या नंदाच्या आणि यशोदेच्या पोराला काही बोलली होती का. हो म्हणे, कालच बोलली होती की माझ्या घरी ये, मग सांगते तुला काय येतं. बस म्हणे त्याचाच कार्यक्रम आहे म्हणे आता. म्हणे मग म्हणे आता बस, त्याच्याशिवाय ही गाठ कोणाला सोटत नाही. अरे लग्नामध्ये ब्रह्मदेवानं गाठ मांडली तर लोक कटाळू जाते तरी सुद्धा गाठ सुटत नाही. इथं भगवंतानं गाठ बांधली होती त्यांची, मग ही गाठ कापता कापत नाही. विळा आणतात, कापून पाहतात, कापता येत नाही. माचीची काळी लावतात, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक, आहे की नाही. कापता कापेना, सुटेता सुटेना, काय करावं. बाहेरले सर्व आता त्या ठिकाणी दिवस उघडला. लोक म्हणे यांचं झालं तरी काय आज, हे घराच्या बाहेर कोणी येईना. आणि म्हणून सज्जनांनो आता नाविलाज होतो, एका गवळ्याला घरात घेण्यात येतं, तोही स्वतः त्या ठिकाणी कापून पाहतो पण कापल्या जात नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आता गवळी आणि गवळण बाहेर येते. गवळी 2.5 फूट आणि गवळण 5 फूट असा चालतो. गवळी असा 5 फूट म्हटल्यानंतर त्याची दाढी अशी, आणि असं म्हटल्यानंतर आता पेंद्यान सुदामी आणि त्या ठिकाणी पराती आणले आणि ग्लास आणले. चला रे म्हणे आपल्या गावामध्ये सोंग निघलं. सोंग म्हटल्यानंतर काय महाराज, आता लहान लहान पोरं गावातले सगळी मंडळी त्या ठिकाणी जमली. सोंग निघलं सोंग म्हणे. त्या ठिकाणी ती गवळण आणि गवळी म्हणतात, कृष्णा अरे सोड रे बाबा, नको आमची फजिती करू. नाही तुला मी बोलणार, मी भावनेच्या भारामध्ये बोलले, मी फार अहंकारी होते ना, नाही बोलणार. नाही म्हणे सोंग निघलं सोंग. त्या वळ्यामध्ये एक पेंद्या गेला आणि मिरच्याचं पोतं आणलं. कशाचं, रिकाम मिरच्याचं पोतं आणलं. दत्ता महाराज आणि त्या गवळणीच्या पुढं झटकलं. तिला सीक आली. केल्यामुळे पुढं मागचा गवळी पुढं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणे, आता हिची दैनब झाली, जाशील का मामी माझ्या वाट. नाही म्हणे बाबा, तुझ्या चरणी नतमस्तक होते पण तुझ्या वाट जाणार नाही. भगवान श्रीकृष्णानं सज्जनांनो आपल्या मायेनं ती गाठ सोडली. आणि गाठ सोडल्यानंतर आता सर्व गवळणी म्हणतात, यशोदे सांग तुझ्या मुलाला काहीतरी सांग. यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे की जावे. यशोदे तुला राग येईल ग, तुझ्या गवळणीला काहीतरी सांग. तुझ्या त्या ठिकाणी तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. त्यामुळे कृष्ण आता स्वतः घरात सुद्धा चोऱ्या करू लागला. मग माया हो काय झालं, एक दिवस आता घरातला मुलगा खोड्या करतो म्हणून माय मावल्या कोणीतरी देवाचं सकवण पाहत असतात. त्यांचा स्वभाव भोळसर. एवढ्या भोळसरे बाया, एवढ्या भोळसरे पिंटू भाऊ नवऱ्यातल्याच पाकिटातले पैसे चोरतात, पैसे वर्षभर जमा करतात आणि दिपोळीच्या सणात गेल्यानंतर तिकून योगदानी करून येतात. आणि गावातल्या बाया सांगतात, माय बघ ना माझ्या भावानं कशी योगदानी केली, गब्बत चोट्टे रांगत गेली सांगत आली होय. आहे का नाही. भोळसर बायांचा स्वभाव भोळसर, पण अशा भोळसर. म्हणून यशोदा मैयानं काय केलं, भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, कन्हैया अशा चोरू करू नको बाबा. अरे गोकुळातील लोक गेल्यानंतर आपल्याला कोण येत, आहे का नाही, तुला करमणार नाही. रल्ला एक कृष्णा एक कन्हैया, अरे लेका असं करू नको. यशोदा मातेनं काय केलं सज्जनांनो, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये यशोदा माता गेली. ऐका लास्ट खोडी सांगतो, झाला आपलं 1:30 वाजलाय जवळपास, पुढचं फार नियोजन महत्वाचं आपलं. आणि म्हणून यशोदा माता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेली. गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा माझ्या मुलाला चोऱ्या करणं बंद करणार आहे, काहीतरी त्या ठिकाणी कर तू. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला वाटतं, जाऊ द्या थोडा गणपती बाप्पाला मान द्यावा. त्याला गणपती बाप्पाला मान. 1 महिना भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी चोऱ्या करत नाही. 1 मास देवे खोडी नाही केली. मास म्हणजे महिना. 1 मास देवे खोडी नाही केली. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी 1 महिना खोडी करत नाही. आणि देवाला थोडा मोठेपणा देतो, बाबा जाऊ द्या गणपती बाप्पाला थोडं मोठं करू. आणि मोठं करू म्हटल्यानंतर 1 महिना देवानं खोडी केली नाही. म्हणून
यशोदा मातेला वाटलं बस गणपती बाप्पा आपल्याला प्रसन्न झाले. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. 1 महिना झाला माझ्या मुलानं खोड्या केल्या नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आता यशोदा माता सकाळी सकाळी कुमकुम टिलकाचं ताट करते. त्या ठिकाणी तुपातले मोदक काढते आणि तुपातले मोदक घेऊन आता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये कृष्णाला घेऊन जाते. का? देवाचा उपकार झाला ना म्हणून मोदक व्हायचे. मोदक व्हायचे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जाते, पूजा वगैरे करायची, रांगोळी वगैरे काढलेला आहे, सडा समारंभ केलेला आहे आणि आता गणपती बाप्पा पुढे मोदक लावलेले आहे. दिवा लावायचा म्हणून माचीस विसरते. कोण? यशोदा मैया. आणि कृष्णाला सांगते कृष्णा या ठिकाणी थांब, मी आता माचीस घेऊन येते, पेटे काडी घेऊन येते, आता येते 5 मिनिटांमध्ये येत होता. मी यशोदा मैया घरी जाते तर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गणपती बाप्पा समोर असा उभा राहतो, म्हणतो का रे गण्या 1 महिना मी त्या ठिकाणी चोरी केली नाही, थोडा मान द्याला तर काय मजा चालली म्हणे तुला, आम्हाला ताक भेटत नाही खायला, तुला त्या ठिकाणी तुपातले मोदक 1 महिना कोणी नाही केलं तर एवढा मोठा मान, तुझ्या पुढं दिवा काय, तुझ्या पुढं अगरबत्त्या काय, तुझ्या पुढं रांगोळी काय, अरे महिना माझी आई मला आंघोळ सुद्धा घालत नाही म्हणे राजा, आणि तुला एवढा आहे. गणपती बाप्पा म्हणे देवा तुम्हीच मान द्याला, तसं काही नाही, हे मोदक तुम्ही खा, सर्वच तुम्ही करा. भगवान श्रीकृष्णानं मोदक खाल्ले माया ताटा सगट पोटामध्ये टाकलं आणि गणपती बाप्पाची मूर्ती उचलली ती सुद्धा त्या ठिकाणी पोटामध्ये टाकली. यशोदा माता आली, कृष्णा यशोदा माता आली, कृष्णा अरे सांग ना, अरे ताट कुठे, अगरबत्ती कुठे, देव कुठे, आणि देव कुठे म्हटल्यानंतर यशोदा माता म्हणते देवाशीच पुसे देव काय झाला. भगवान श्रीकृष्ण कोण आहे? देवच आहे ना. देवाशीच पुसे देव काय झाला. स्वतःच्या आईसोबत सुद्धा एवढ्या खोड्या केला. यशोदा माता म्हटली बाबा आता मी कंटाळले रे, आता मी कंटाळले, आता तो शाळेमध्ये जायचं, शाळेमध्ये जायचंय. 7 दिवस झाले रे, कंटाळले मी आता त्या ठिकाणी काला जवळ आलेले 7 दिवसापासून त्या ठिकाणी फार खोड्या करत आहे तू. आता 7 दिवसापासून खोड्या केल्यानंतर आता तू शाळेत 8व्या दिवशी जायचंय. पण पूर्वीच्या काळची शाळा म्हणजे कोणती असायची माया हो? कोणती शाळा असायची? गाई गोपाळ एकत्र जमतात आणि त्या गायी घेऊन आता त्या ठिकाणी वनामध्ये जातात. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. सर्व सज्जनांनो पूर्वीची शाळा म्हणजे त्या ठिकाणी गायीची शाळा असायची. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन त्या गायी चारण्यासाठी जातात. ऐका, गायी चारण्यासाठी गेल्यानंतर गायी चारल्या जातात. फार असे त्या ठिकाणी रानामध्ये खेळ खेळल्या जायचे पूर्वीच्या काळामध्ये. ऐक नाही हो, 10-10, 20-20 ढोरं गुरं एका जणाकडे राहायचे. काय आनंद राहायचा होतो, काय आनंद राहायचा शेतामध्ये. आता ज्यांना माहिती, जुन्या लोकांना त्यांना माहिती, फार खेळ खेळल्या जायचे, ढोरं गुरं राहायचे. महाराज तो आनंदच वेगळा होता. काय खेळ खेळतात अजून? खेळे भोवरा ग बाई भोवरा, महाराज काय आनंद आहे. तुम्हाला वाटला नसेल आनंद म्हणून तुम्ही टाळी वाजवली नाही, आहे का नाही? अरे आज संध्याकाळी इथं आल्यानंतर तुम्हाला रडायला येईल, रडायला, आहे का नाही बाबा? हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे आवर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? वजर आगावच्या एवढ्या मोठ्या सप्ताहाचा आनंद घेण्यासाठी. स्वर्गीचे आवर इच्छिताती देवा. अरे भगवान बाबाला सुद्धा आज आनंद झाला असेल की माझ्या भक्तांनी एवढा मोठा सोहळा माझा केला, आहे का नाही? सज्जनांनो सर्व खेळ खेळले जाते. भरपूर असे खेळ आहे, भरपूर असं देवाचं चरित्र आहे, पण वेळ कमी राहिलाय. पुढचं फार महत्वाचं नियोजन आहे आणि म्हणून सर्व खेळ त्या ठिकाणी खेळले जाते. गायी राखल्यानंतर, खेळ खेळल्यानंतर आता
7 दिवसापासून खेळ खेळतात ना, तुम्हाला ऐकणाऱ्याला काही वाटत नाही, पण जे नियोजन करते, कार्य करते, त्यांच्या पायाला सज्जनांनो ऐकणे काय त्रास, काय वेदना होत असेल. 7 दिवस महाराजाला का जेव घालणं, हे करणं ऐकणे, उद्याचा महाप्रसाद आहे, सर्व नियोजन, महाराज मंडळीची व्यवस्था ऐकणे, सगळी वर्गणी गोळा होती की नाही, एवढा मोठा कार्यक्रम आपण ठेवला ऐकणे. असा खेळू 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 आता त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी भुका लागलेल्या आहे. गाई हानी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. 7 दिवसापासून हा खेळ आपण खेळत आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना सांगतात, बाबांनो आता भुका लागल्या ना, चला एका खडकावर जाऊन बसतात आणि सांगतात, माझी जशी शिदुरी आहे तशी सगळ्यांच्या शिदुऱ्या घेऊन या. त्यावेळेस पेंद्या सुद्धा मी म्हणतात, बाबा अरे देवा तुमची ना आमची बरोबरी नाही, तू श्रीमंताचा माणूस आहे, तू राजा आहे, तू श्रीमंत आहे, आम्ही गरीब आहे का नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना त्या ठिकाणी बसवतात. बसवल्यानंतर सज्जनांनो कमला आकार बसवल्यानंतर जो काला त्या ठिकाणी त्या काळामध्ये झाला, तोच काला त्या ठिकाणी सज्जनांनो आज आपल्या वजर गावामध्ये होत आहे. भाग्यवान आहे कोण वाटत होतो काला. प्रसाद देतो की तो काला आज आपल्या गावामध्ये होणार आहे. भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना कमला आकार बसवतात. बसवल्यानंतर आपल्या हाताने त्या ठिकाणी शिदोरी वाटतात. शिदोरी वाटल्यानंतर गोपाळ असे तृप्त होतात. तोच काला आपल्या या गावामध्ये आहे. पण तत्पूर्वी काही सूचना महत्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी एक श्लोक म्हणतात. तो श्लोक असा आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदम भक्त्यो प्रयत्मश्नामी प्रयतात मन. सद्गुरु भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय, भाऊ महाराज की जय. 10 ते 15 मिनिटांमध्ये सर्व कार्यक्रम होणार आहे. कोणी जाग्यावरून उठायचं नाही. आता दही अंडी फुटल, काल्याचा अभंग होईल. काल्याचा अभंग झाल्यानंतर सगळ्यांनी जाग्यावर बसायचं आणि सगळं नियोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी आरती होईल. कारण आरती जर लवकर घेतली तर हे उठून जाईल. तोपर्यंत काला कोणी वाटणार नाही. एकदा दही अंडी फोडल्या जाईल, काल्याचा अभंग होईल आणि त्या ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर सगळ्यांनी 2 मिनिटं खाली बसायचं आहे आणि पुढील सूचना आमचे पिंटू भाऊ देणार आहे. तत्पूर्वी ऐका, गेल्या 7 दिवसापासून सज्जनाओ आपण या ठिकाणी मोठ्या अट्टहासानं हा बाबांचा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी उभारलेला आहे. मी तर सांगून गेलो, आज वजर आगाव वाटत नाही तर त्या ठिकाणी आम्हाला तरी असं वाटतं पिंटू भाऊ की मी पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करत आहे. एवढा महोत्सव या गावकरी मंडळीने, समस्त तरुण मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, अबाल वृद्ध ज्येष्ठ सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि म्हणून असाच आपला कार्यक्रम चंद्र सूर्य असे तोपर्यंत कोणाची दुष्ट लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि असा कार्यक्रम त्या ठिकाणी चालला पाहिजे. आता मला तरी वाटतं आता हा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा केल्यापेक्षा असाच राहू द्या, फक्त सांभाळून ठेवा आहे का नाही. फळ लावणं, झाड लावणं साधी गोष्ट आहे, पण झाड जगवणं महत्वाचं असतं बरं का, आहे का नाही. जगवणं महत्वाचं असतं. म्हणून माता भगिनी, पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका. 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. पुढील सूचना त्या ठिकाणी पिंटू दादा असेल, कोणी कार्यकर्ते मंडळी असेल त्या ठिकाणी देणार आहे. आता सर्वांनी त्या ठिकाणी काल्याचा अभंग घेतल्यानंतर महाप्रसाद तर मिळणारच आहे. चला दही अंडीसाठी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वझर आघाव दिनांक 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.